सहकार भारतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्हिजन एक्स्पोला सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने पुढील वर्षी या प्रदर्शनाची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे यांनी सांगितले। व्हिजन एक्स्पो फॉर वुमन एम्पॉवरमेंट या 3 दिवसीय सोलापूर जिल्हा सहकार भारतीकडून आयोजित प्रदर्शनाचा समारोप नार्थकोट मैदानावर रविवारी 26 एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आला। यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे यांची प्रमुख उपस्थिती होती। महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूला योग्य व्यासपीठ आणि प्रचार प्रसिद्धी मिळावी यासाठी सोलापूर जिल्हा सहकार भारतीने व्हिजन एक्स्पो फॉर वुमन एम्पॉवरमेंट हे प्रदर्शन व विक्री उपक्रम सोलापूरमध्ये पहिल्यांदाच घेतले आहे। या उपक्रमाला राज्यभरातील महिला उद्योजकांनी चांगलाच प्रतिसाद दिला। या प्रदर्शनाचे आणखी 2 दिवस वाढवावे अशी सूचना काही जणांकडून आली, परंतु नियोजन कार्यक्रमामुळे ते शक्य नव्हते। पुढील वर्षी यापेक्षा आणखी भव्य दिव्य असा व्हिजन एक्स्पोचे आयोजन करणार असल्याचे स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे यांनी सांगितले। सहकार भारतीने गेल्या 7-8 वर्षात सहकार क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम घेतले आहेत। सहकार्यातील समस्या सोडवण्याचे काम करताना सहकार्यात उद्योग व्यवसाय वाढावेत म्हणून महिलांकडून आयोजित करण्यात आलेला हा व्हिजन एक्स्पो कौतुकास्पद आहे, असे सहकार भारतीचे प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले। या 3 दिवसाच्या व्हिजन एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या व्यावसायिक उद्योजक महिलांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट अर्चना कुलकर्णी यांनी केले, तर आभार महिला प्रकोष्ठ प्रमुख प्राची धामणगावकर यांनी केले। यावेळी समारोप समारंभासाठी सहकार भारतीचे विभाग प्रमुख संतोष गायकवाड, औदुंबर नाईक, उमेश विरजे, कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाटील, महामंत्री यशवंत बुऱ्हाडे, ॲडव्होकेट साधना संघवे, सुजाता इनामदार, डॉक्टर जयंत शेळगीकर, प्रशांत बडवे, उत्तरा बर्डे, आरती पानगावकर, कुमुद अंकारम, सुवर्णा पेठे आदींसह सहकार भारतीच्या स्वागत समिती सदस्य तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।